कधी कधी ना सगळ्यात पहिला आपल्याला हाच प्रश्न येतो की लहान मुलांना आज टिफिनला काय द्यावं, कधी भाजी चपाती बनवायचा कंटाळा येतो. अशा वेळेस काय बनवावं जे हेल्दी असेल, टेस्टी असेल, खायलासुद्धा खूप भारी वाटेल. तर अशा वेळेस ना तुम्ही हा छानपैकी नाश्ता करून दाखवा, करून द्या. लहान मुलांना इतका आवडीने खातील, इतके तारीफ करतील की खरंच तुम्ही घडी घडी बनवून त्यांना खाऊ घालताल. तर बघू शकता इतका छान हा नाश्ता मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. याला बन डोसासुद्धा बोलतात. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. हे बघा, बारीक जाड कोणताही रवा घ्यायचा. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता रवा, बेसन पीठ आणि हे तांदळाचं पीठ अर्धी वाटी सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं. हे सगळं साहित्य किती छान पौष्टिक आहे आपल्यासाठी हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि स्पेशली मग जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर असं छान छान हेल्दी साहित्य टाकून बनवलेला पदार्थ खूपच छान असतो. त्यानंतर इकडे अर्धी वाटी आपण आंबट दही वापरायचं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून मग याचा एक छान बॅटर बनवायचा. अर्धी वाटी दही टाकायची, जास्त टाकायची नाही. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. खूप छान नाश्ता मी तुम्हाला आज बनवून दाखवत आहे. स्पेशली लहान मुलासाठी तरी खूप उत्तम आहे. जरा वेगळं काही त्यांना सर्व करा, जरा वेगळं काहीतरी खायला द्या. कारण मॅगी, डोसा, इडली नेहमीच खातो, पण हे जरा वेगवेगळं करून खाल्लं ना की त्यांनासुद्धा आनंद येतो आणि नेहमी नेहमी करायलासुद्धा सांगतील. तर आता हे मिक्स केलं आहे. जर बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी टाकायचं, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग परत एकदा मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता किती मस्तपैकी असा हा टेक्स्चर याचा तयार झालेला आहे. अगदी क्रीमी टेक्स्चर तयार झालेला आहे. थोडंसं पाणी टाकायचं जर अगदीच घट्ट वाटत असेल तर. आणि ह्याला मग असं एकजीव करून 5 मिनटं वेळ द्यायचा झाकण ठेवून, म्हणजे कसं रवा, बेसन, तांदळाचं पीठ छानपैकी फुललं जाईल. आता आपण याच्यामध्ये इनो, सोडा वगैरे काहीच टाकलं नाही तरीसुद्धा हा खूप छान नाश्ता तयार होतो. मस्त झालेला आहे बॅटर तयार. आता आपण ह्याला थोडा वेळ द्यायचा, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर काही नाही, सिंपल तयारी आहे. तर पॅन ठेवायचा आपला, याच्यामध्ये तेल तापत ठेवायचं आणि 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा राई टाकायची. तेल थोडंसं तापून झालं की याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे आणि 1 चमचा राई टाकायची. आता याच्यामध्ये थोडासा तिखटपणा येण्यासाठी हिरव्या मिरच्या टाकल्यात 2. लहान मुलासाठी बनवत असाल तर हिरवी मिरची कमीच वापर करा आणि जर सगळ्यांसाठी जर बनवायचं असेल तर मग वापरू शकता जास्त, म्हणजे 2-4 जरी टाकल्या तरी बासेत. किंवा याच्याऐवजी तुम्ही लाल मिरचीचा कूट टाकला अर्धा 1 चमचा तरी पुरेसा आहे. आता मी इकडं 1 मोठा बटाटा किसून घेतला आहे, कच्चा बटाटा मी इकडे वापरला. आता ह्या बटाट्यासोबत तुम्ही भरपूर सारे व्हेजिटेबल ह्या स्टेजवर ॲड करू शकता. म्हणजे वाटाणे आहेत, गाजर आहे, शिमला मिरची. लहान मुलांना जे पण आवडत असतील ना भाज्या आणि जे कधी कधी खायला कंटाळा करत असतील ना, तर अशा वेळेस ना भरपूर भाज्या टाका तुम्ही ह्या स्टेजवर, म्हणजे सगळं प्रोटीन भेटेल. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा रंग येण्यासाठी चिमूटभर हळद टाकायची. आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि अगदी रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च असतं ते टाकून घ्यायचं, किंवा आपला नॉर्मल थोडासा लाल पावडर टाकायचा मसाल्याचा. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेले आहे. मी परत एकदा सांगते, लहान मुलासाठी जर बनवत असाल ना तर याच्यामध्ये सगळ्या आवडीच्या भाज्या टाका. थोड्या थोड्या आपल्या कट करून ठेवायच्या आणि असं बटाट्यासोबत मग फ्राय करायचं नरम सॉफ्ट होईपर्यंत मंद आचेवर. इतका आवडीने खातील ना तुम्ही. एकदा नक्की हा नाश्ता ट्राय करून बघा आणि लहान मुलांना तरी देऊनच बघा. बघा तुमची किती तारीफ होईल की खरंच आज काहीतरी वेगळं आणि छान खायला भेटलं. याच्यामध्ये तुम्ही चीजसुद्धा कुस्करून टाकू शकता. अमूल चीजची क्यूब भेटते बघा, तीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही असं मॅश करून टाकू शकता. आता हा बॅटर तयार झाला आहे, पाहू शकता लगेचच याचा आकार कमी झालेला आहे, म्हणजे बटाटा आपलं भाजलं गेलं आहे. आता हे थंड करून घेऊया आणि पुढची तयारी करूया. आणि वरून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगला चटपटी स्वाद येण्यासाठी चाट मसाला किंवा थोडासा लिंबू रस इथं पिळवा नक्की. आता हे
आपला बॅटर तयार झालेला आहे. एक छोटीशी लोखंडाची कढाई मी इकडे ठेवलेली आहे. तुम्ही ही प्रोसेस पॅनवर करू शकता किंवा आपलं फोडणी पात्र असतं बघा, त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर मी इकडं एक छोटी लोखंडाची आमची नॉर्मल कढाई आहे छोटीशी, ती ठेवली आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण 1 चमचा तूप सोडायचं आहे. तूप ऑप्शन आहे, नाहीतर नॉर्मल तेलापासून सुद्धा हे बनवू शकता. तर इकडे मी तूप सोडलेलं आहे. तूप थोडंसं गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये काय करायचा, आपला जो भिजवलेला रवा आहे ना, रवा बेसन जे पण आपण तो बॅटर बनवला आहे तो ह्याच्यामध्ये सुरुवातीला थोडासा टाकून घ्यायचा. काय होतं, कढाईमध्ये केलं ना तर जास्त काही असं पसरणार नाही, एकदम असं वाटीसारखा त्याला आकार भेटेल आणि मग सहजपणे ते आलटीपलटी करतासुद्धा. तर इकडे बघू शकता, सुरुवातीला असा थोडासा बॅटर घ्यायचं, हलक्या हाताने असं याला एक वाटीचा आकार द्यायचा, म्हणजे असं टाकून द्यायचं, आपोआप ह्याला गोल आकार येतो. आणि मग आपण जो बॅटर बनवला आहे बटाट्याचा भाज्यांचा, म्हणजे तुम्ही भाज्या टाकून सुद्धा हा बॅटर बनवू शकता. तो थोडासा सेट करायचा आणि वरून परत एकदा एक आपला जो पिठाचा बॅटर आहे त्याची लेयर टाकायची. हे बघू शकता, म्हणजे जे भाजीचं मिश्रण जे ठेवलं आहे आपण पहिल्या लेयरवर ते पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे हा लेयर करायची. हे बघा सहजपणे होते. घट्ट बॅटर वाटत असेल रव्याचं तर थोडंसं पाणी टाकून मग ह्याला पातळ असं करू शकता. हे बघा मस्त पॅक झालेलं आहे. जे पण आपण स्टफिंग ठेवली ती कवर झाली. वरून थोडासा सजवण्यासाठी कोथिंबीर किंवा काळे तीळ वगैरे टाकू शकता. आता याला थोडा वेळ द्यायचा. ही नॉनस्टिकी कढाई नाही तरीही सुद्धा सहजपणे हा नाश्ता याच्यामध्ये तयार होतो न चिटकता. तर फक्त गॅस लो करायचा. सुरुवातीला कढाई चांगली तापून घ्यायची. असं थोडा वेळ द्यायचं, घाई अजिबात करायची नाही आणि मग पलटी करायचा. थोडा वेळ झाला की याच्यामध्ये कडकपणा तयार होतो. हे बघा किती मस्त असा कडकपणा तयार झालेला आहे. आणि लगेच आपण ह्याला चमच्याच्या सहाय्याने खालच्या साईडला परत एकदा थोडंसं तूप किंवा तेल टाकून हे असं पलटी करायचं. पाहू शकता किती सुंदर असा हा रंग आलेला आहे. अगदी परफेक्ट झालेला आहे, कुठेही तुटला नाही किंवा आपली स्टफिंग कुठेही साईडला अशी दिसत नाही आहे. मस्तपैकी कवर झालेला आहे आणि सुंदर असा हा आपला बर्न डोसा आपण याला बोलू शकतो. मस्त लागतो, भरपूर भाज्यांनी बनला जातो, पण मी फक्त बटाटे वापरलेत. हे बघा किती छान वाटतोय. थोडा वेळात द्यायचा, जास्त वेळ द्यायचा नाही आणि मग परत एकदा ह्याला काढून घ्यायचं. हे बघा सहजपणे हा नाश्ता किती सहजपणे हा तयार झालेला आहे. गरम आहे, काढून घेते एका प्लेटमध्ये. सेम प्रोसेसने आपण दुसरा पण करूया. थोडंसं तूप टाकायचं आणि मग नंतर थोडं तेल टाकायचं. तेल तूप मिक्स केलं ना म्हणजे छान वाटतं, म्हणजे तूप पण जास्त आपलं हे नाही होत, वापरण्यात नाही येत. हे असं पहिला बॅटर घ्यायचा आणि मग त्यानंतर आपली स्टफिंग आहे ती थोडीशी हाताच्या सहाय्याने थंड झाली की हाताच्या सहाय्याने तुम्हाला सेट करता येईल. चारी बाजूनी जितकी लागेल तितकी स्टफिंग तुम्ही इथे सेट करा आणि मग वर परत एकदा असा पातळ लेअर करायचा रव्याचा. हा जर बॅटर टाकता वेळेस घट्ट वाटत असेल तर मग थोडं पाणी टाकून छानपैकी याला स्मूथ करा. झालेला आहे मस्तपैकी असा. आता याच्यावर परत एकदा कोथिंबीर टाकली आणि आता भाजून घेते दोन्ही साईडून. हे बघा थोडंसं तेल टाकायचं, असं उचलून घ्यायचं, तेल तूप टाकून घ्यायचं आणि मग असं पलटी करून याच्यावर सोडून द्यायचं. पाहू शकता किती मस्त तेलामध्ये तुपामध्ये इतका खमंग टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो. अप्रतिम टेस्ट लागते. पाहू शकता तुम्ही किती भारी होतोय. तर झालेलं आहे. 1-2 करून घेते आणि मग तुम्हाला थंड करून सर्व करून दाखवते. हे बघा सुरुवातीचे मी 2-3 केलेले आहे, सोबत केचप घेतलेला आहे. तुम्ही खोबऱ्याची चटणी वगैरे मायोनीज वगैरे घेऊन याचा आस्वाद घ्या. हे बघा किती मस्त झाला. याचा लेअर बघा किती छान वाटतोय आणि असं वाटत नाही की आपण हे घरी बनवलं आहे, कारण बाहेर रेडीमेड असेच भेटतात. हे बघा किती छान याचा आकार झालेला आहे आणि मस्त दिसतोय. क्रिस्पी आहे, कुरकुरीत आहे आणि आतून छानपैकी अशी बटाट्याची स्टफिंग भरलेली आहे. तर विचार करू शकता लहान मुलं किती आवडीने खातील हा नाश्ता. टिफिनलासुद्धा तुम्ही 2-3 करून दिले ना छोटे छोटे, पोट भरून खातील. फक्त याच्यामध्ये हे बघा किती मस्त भाजीची स्टफिंग झाली आहे. चटपटीत स्वाद येण्यासाठी आपण इथे चाट मसालासुद्धा टाकलेला आहे. चीज तुम्ही टाकू शकता, भरपूर भाज्या टाकू शकता आणि लहान मुलांना हे प्रोटीननी भरपूर, भाज्यांनी भरपूर असा हा नाश्ता करून द्या.
हे बघा मस्त झालं आहे, किती स्मूथ असा नरम सॉफ्ट लुसलुशीत हा नाश्ता तयार झाला आहे. तर मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडला असेल तर आपल्या लहान मुलासाठी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि त्यांची प्रकृती घ्या. तुम्ही नक्की ऐका की किती छान तारीफ करतील तुमची. आणि भाज्या टाकल्यामुळं काय होईल माहिती आहे का, भाजी चपाती एक वेळ नाही केलं तरी हरकत नाही, इतक्या भाज्या टाकून जर खायला दिलं तर भरपूर प्रोटीन भेटेल त्यांना. हे बघा मस्त झालेलं आहे. तर खरंच इतका मेल्ट होतो आहे, भाजी पण इतकी छान वाटते खाता वेळेस. तर ट्राय नक्की करा. आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये.